नमस्कार मंडळी, मी माधवी. तर बघा, माझ्या पिल्लूला त्याची शाळेची तयारी आज त्याच्या हाताने करायची होती. थोडीफार मदत केली, पण बाळाने प्रयत्न छान केले. त्याला जमले बरंचसं. नंतर बघा, इथे दुपारी होता गाजराचा हलवा. छान असा दोघांना पण हलवा दिला. आता बघू शकता तुम्ही माझं छोटं बाळ कसं फीडबॅक देतं. गरम आहे हलवा, पण तरी त्याला लवकर खायचा होता. त्याला पोळते पण तरी म्हणतंय की छान झाला आहे मम्मा म्हणून. नंतर इथे 4-5 वाजता आम्ही आलो होतो शेतामध्ये. मस्त असं थोडंसं ऊन वगैरे उतरलं होतं. यांना भरायचं होतं हळदीचं बेणं. पुढच्या वर्षी जे लावायचं बेणं असते ना, तेच इथे भरून ठेवणं चाललं होतं यांचं. मी पण इकडे तिकडे फिरत होते. मस्त असं इकडं फिरता फिरता मला जिथं कुठं हळद दिसली तेच मी काढण्याचा प्रयत्न करत होते. चला म्हटलं, आपल्या लक्ष्मीला आपला पण थोडाफार हात लागावा म्हणून. नंतर इथं छान 2-4 कढीपत्त्याची पानं घेतली आणि नंतर निघाले मी घरी. नंतर घरी येईपर्यंत दिव्याची वेळ झाली. छान असा देवापाशी दिवा वगैरे लावून घेतला. थोडंसं स्वयंपाकाचं पण प्रिपरेशन करून घेतलं होतं. इथे तुम्ही बघू शकता, गॅसवर माझ्या भाजीची तयारी चालू आहे. त्याच्यामध्ये कांदा टमाटर भाजायला टाकलं. चला म्हटलं, तोपर्यंत आपली दिवाबत्ती करून घेऊ. तोपर्यंत इकडं पण थोडंसं काम होते. आपल्या बायकांना कामात काम करण्याची फार सवय असते आहे ना. आपल्याला टाईम वेस्ट नाही घालू वाटत, पटापट झालं पाहिजे असं वाटते. इकडे छान अशी माझी दिवाबत्ती झाली आणि नंतर लागले मी माझ्या राहिलेल्या स्वयंपाकाला. इथे आज होतं चवळीच्या शेंगाची भाजी. मस्त अशी छान चवळीच्या शेंगाची भाजी होती. इकडे बघू शकता, छान अशी भाजी पण रेडी झाली. माझा बाकीचा स्वयंपाक पण तयार झाला. आता मस्तपैकी आता आम्हाला जेवणं करायची. इथे बघू शकता, छान असं मस्त ताट वाढून ठेवलेलं आहे. आता जेवणं करायची आणि नंतर पडतो हा पसारा. हा पसारा आवरायचा कंटाळा येतो, पण चला मग मी आवरते. बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.